नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे नवीन एका ब्लॉगमध्ये। तर मित्रांनो, आज आम्ही चाललोय डोंगरवाडी ह्या ठिकाणी गिरलिंग डोंगराला एक्सप्लोअर करण्यासाठी आणि तिथे एक छोटंसं शंकराचं मंदिर देखील आहे, ते पण आपण एक्सप्लोअर करूया। तर चला आपल्या ह्या व्लॉगला सुरुवात करूया। आता सध्या आम्ही बेळंकी रोडला आहे। इथून बेळंकी 7 ते 8 किलोमीटर अंतरावरती आहे आणि त्यानंतर बेळंकीमधून डोंगरवाडी हे 3 ते 4 किलोमीटर अंतरावरती आहे। तिथून आपल्याला असं डोंगर चढत चढत वरती त्या शंकराच्या मंदिराजवळ जायचं आहे। तर चला आपल्या ह्या व्लॉगला सुरुवात करूया। तर मित्रांनो, आम्हाला शंकू दिसलेला आहे। शंकू पाहू शकता इथे। कुठे आहे रे शंकू? हा शंकू दिसलाय, पाहू शकता मित्रांनो। बाहेर घे त्याला शंकूला स्पीड मध्ये घे। एवढं बस दोन वर्ष टाइम ट्रॅव्हल केलास त्याला, जिंदगी पार केलास त्याची। तर मित्रांनो, आम्ही इथे येऊन पोचलोय खटावमध्ये आणि समोर पाहू शकता तो डोंगर, गिरलिंग डोंगर, आणि त्या डोंगरावरतीच मंदिर आहे शंकराचं। आणि काय सुंदर दिसत आहे, पाहू शकता ते डोंगर इथून। तर चला आता फटाफट जाऊ। इथून फक्त 3 किलोमीटर राहिलंय डोंगरवाडी हे गाव, आणि तिथून आपल्याला ट्रेकिंग करत वरती जायचं डोंगरावरती। तर फोटो सेशनचं काम चालू आहे। हा मॉडेल इथे थांबलेला आहे। हे कसला हसायची पद्धत आहे? मित्रांनो, आम्ही हे असं फोटोशूट करत आहे। तर फार वेळ झाला असंच आम्ही करत आहे। ह्या 2 तास झाला आम्ही इथंच आहे। 7 ला निघालो होतं, आता वाजली ती 11। तुझ्या गांडी तू बकरा। फालतू जोक करतोय, मला काय बोलता पण येत नाही। 11 आणि काय 12 पण 12 या तर मित्रांनो, गिरलिंग डोंगराच्या खाली येऊन पायथ्याशी आम्ही पोहोचलोय आणि आता हा डोंगर चढत आपल्याला वरती जायचं आहे। इथून 3 ते 4 किलोमीटर वरती आपल्याला चढत जायला लागणार आहे। हा पाहू शकता डोंगर तुम्ही। थोडं आता पाणी वगैरे पिऊ। थकले पोरग, पाप वर्ग थकले। आता 5वीला आहे, थेंबर 11 आणखी बिअर ग्रिल्स, जॉनी सिन्स। ते जॉनी सिन्स ह्याच्यातच आहे ना, बिअर ग्रिल्स जॉनी सिन्स। आणि तो मिया भाई। पासपोर्ट आला नाही आला। तर मित्रांनो, पहाड हे अशा प्रकारे आहे। तर चला मित्रांनो, आपल्या ट्रेकला सुरुवात झालेली आहे। पाठी येत आहेत थकलेले माणसं। आणि नंतर तिथं जाऊन वरती फोटो काढायचं रे। आताच चालू केलंस तू अश्म्या। एक हे आसान रास्ता और एक है मौत का रास्ता, कौन सा चुने अभी? हम मर्द है, हम। तू मर्द नहीं है। मर्द की बात मत कर, स्किप इट। ये देखो, ए आसान रास्ता और ए मौत का रास्ता, कौन सा चुने? मौत का रास्ता। जाऊया घेत मग आदन मधनं। हा चल मग पळ। ये भाई ने मौत का रास्ता चुन लिया है। भाई इथंच तू नेट धर। चौथा गेअर पहिलं। ए अरे शूज बरोबर नाही तुझे, लय घसरते ते। चल तुला पंछी बनू उड़ता फिरू मस्त गगन में। चमन में। हाँ
आय एम स्लीपिंग आय एम बाळ इकडे थकते माणूस सर थकलास तो एवढ्यात इथून नाही वाटतं रोड आहे का तिकडनं रे रोड तिकडनं होतं ना हे नाही रे इथून लय लांबून जातोय नाही इथं मौत का रस्ता रे चालू आहे ये चुतिया शूज आहेस तुझी दिलेली एक नंबर चला तर मित्रांनो फायनली एक रस्ता स्किप करून असं शॉर्टकटमध्ये येऊन पाहू शकता हे शॉर्टकट इथून मौत का रास्ता चुनकर हमने इधर आ गए हम एकदम सुखी माणसं तिथं राहणारे मस्त वातावरण आहे इथं फक्त फॉग नाही लवकर आला असता का नाही फॉग पण पाहायला भेटला असता पाहू शकता मित्रांनो हे डोंगर काय जबरदस्त आहे पाऊस जर चालू झाला एकदम सिनेमॅटिक व्हिडिओ येणार मस्त एकदम मी पण येणार चल बे मित्रांनो अशा प्रकारे आम्ही वर येऊन इकडे बघा आता फोटोशूट केलेला आहे तर मित्रांनो अर्ध्या वाटेत येऊन पोचलेला आहे गिरलिंग डोंगराच्या आणि हा लोकेशन पाहू शकता काय मस्त आहे वा मस्त आहे तर चला आता वरती जाऊया इथून आता आपल्याला असं हे दगड पार करत वरती जायचं आहे हा पाहू शकता पावसाळ्यात इथून आय थिंक पाणी गळत असणार हे पाहू शकता हे पाण्याचं वन आहे ऊन पडलंय आम्ही फोटो काढण्यात एवढं व्यस्त झालो की टाइम 12 कधी वाजले काही कळलंच नाही आणि पाहू शकता तुम्ही चला आपण जाऊया फटाफट तर मित्रांनो फायनली आम्ही वरती येऊन पोचलेलो आहे डोंगराच्या आणि पाहू शकता चारी बाजूला हिरवळ आहे आणि आम्ही तिघं वरती येऊन पोचलेलो आहे फक्त आम्ही तिघंच आहे 3 पोरं आलेली ते गेलेत पुढं बाईकवरती आम्ही बाईकवरती येऊ शकलो असतो पण जी चालत जाण्याची वरती मजा आहे ती बाईकने नाही आणि आम्हाला फोटो पण काढायचे होते मग बाईकवरती कसं काढणार मित्रांनो हे पाहू शकता काय व्ह्यू जबरदस्त येत आहे वाव एकदा कॅम्पिंगला यायला पाहिजे ना इथं वरती मी 2च काढतो बरं 2च होतील मला या झालं हा डान्स केला तरच तुमचा फोटो काढणार एवढं हा जाऊ रे तुम्ही डान्स करत नाही मग तुमचा फोटो नाही मग
कुठं आणलंय? तर पाठवतो तुला फोटो. हे 3691 तर या डोंगरावरती आम्हाला ही मित्रमंडळी भेटलेली. आम्ही यांचं शूट केलं जरा, 1-2-3 फोटो काढले यांचे. तर यांना फोटो व्हॉट्सअपला पाहिजे आहे की नाही रे? हा. आता आम्ही जाऊ का? आणि ते हे जमिनीला चीर पडलेली त्या डोंगराला, ते कुठं आहे? कुठं इथं आहे होय? हा, मग थांब बघून आलो. बारक्या तू येऊ नको, ते आत जाशील तिथं. हे नाही, हे ना रे. हा, जाताना बघूया. तर मित्रांनो, ती चीर तिथं डोंगराला चीर पडल्या, ती त्या साईडला आहे. हा, तर मित्रांनो फायनली मंदिराच्या इथे आम्ही येऊन पोचलेलो आहे. आणि पाहू शकता काय मस्त आहे इथे लोकेशन. तर इथून आपल्याला खाली उतरत जायचं आहे आणि पुढे शंकराचं मंदिर आहे. तर चला फटाफट जाऊया आणि दर्शन घेऊया. तुम्ही पण चाललंय रे मंदिराकडे? काय जाऊन आलाय का? मग थांबा आम्ही जाऊन येतो. मग गेलं टाकलो. फोटो पण टाकतात मध्ये. फोटो कसं टाक माहिती आहे? 4-4 करून टाक. मग त्याची खिच करून येते फोटो मंदिरावरती. माहित आहे की म्हणते जाऊ दे का होऊ शकता. इथे महर्षी पाराशर यांची ग्रुप आहे. तर चला आतमध्ये जाऊन पाहूया. तर ही गुफा पाहू शकता तुम्ही आतमधून. इथे छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती आहे. ते पाहू शकता, ही पादुका आहे. आणि ते पाहू शकता दत्त भारती महाराज. कॅमेरा आणि ते हलते कसं? कॅमेरा कुठं आहे? असा हलतोय. कितीला आहे? 65,000. किती? 65. हॅलो 65 बारकाच कॅमेरा 65. तर मित्रांनो समोर एक इथे गुफा आहे. तिथे आतमध्ये जाऊन दर्शन घेऊन येऊया. इथे नंदीची मूर्ती आहे आणि आतमध्ये इथे शंकराची पिंड आहे, पाहू शकता. आणि गुफा पाहू शकता. इथे दत्ताची मूर्ती आहे. मित्रांनो इथे महर्षी पाराशर यांची संजीवनी समाधी आहे. इथे पाहू शकता. ही इथे बाहेर लोकेशन पाहूया. थांबा इथून पण जबरदस्त दिसतंय, पाहू शकता. तर चला मित्रांनो, इथे मेन मंदिर आहे. हा छोटासा दरवाजा आहे. पाहू शकता तुम्ही मंदिर आतमधून. तर चला आतमध्ये जाऊया. इथे आतमध्ये नंदीची मूर्ती. तर मित्रांनो फायनली इथे मंदिराच्या आतमध्ये आलेलो आहे आम्ही. आणि पाहू शकता मंदिर गुहेच्या आतमध्ये आहे, पूर्ण पाहू शकता. आणि ते समोर नंदीची मूर्ती आहे इथे. आणि आतमध्ये हे गिरलिंग देवस्थान आहे, शंकराची पिंड. आणि इथे लिहिले समोर गिरलिंग देवस्थान जुना पन्हाळा. तर चला आता बाहेर जाऊया. हे पाहू शकता आतमध्ये किती खोलपर्यंत आहे.
तर मित्रांनो फायनली गिरलिंग देवस्थान आणि हा डोंगर एक्सप्लोअर करून झालेला आहे. तर हा व्लॉग इथे संपलेला आहे. आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करा.